ज्याप्रमाणे आमचे महाराज होते बोलले की वृक्षवल्ली आम्हा सोनेरी मनोचरी, नाही का, तुकाराम महाराजांच्या या प्रमाणानुसार मी पण वारकरी संप्रदायाच्या वतीने असं सांगू इच्छिते की या ठिकाणी ज्याप्रमाणे संत हे जगाच्या कल्याणासाठी जगत असतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, त्याचप्रमाणे आपला निसर्गसुद्धा हा मानवासाठी अनेक गोष्टी म्हणजे करत असतो. आता महाराजांनी मागाशी माऊलींची ओवी दिली, जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष दैसा, म्हणजे जो वृक्ष लावतो आणि जो वृक्ष तोडतो दोघांना तो सारखीच सावली देतो. मग यामधून आपल्याला काय शिकायला भेटेल तर बघा, राजकीय पक्ष म्हणजे त्यांचा राजकारणाचा विषय सोडला तर बघायला गेलं तर निसर्ग हा सर्वांना जगत असतो, म्हणजे मानवापासून तर किड्या मुंग्यांपर्यंत वृक्ष हा सर्वांना फायदाच करून देतो. म्हणजे आता झाडापासून बघा आपल्याला ऑक्सिजन भेटतं आणि झाड हा नायट्रोजन शोषत असतो, नाही का, म्हणजे आपल्याला जगवण्याचं काम सर्वात महत्त्वाचं वृक्ष करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी जे काही राजकीय नेते असतील त्यांनी हा निर्णय घेणं फार चुकीचं ठरेल. कारण आता महाराज बोलले आणि काही लोक पण बोलतात की पुन्हा प्लांटेशन करायचं, म्हणजे पुन्हा झाडांचं हे करायचं. तर मला सांगा, जर एखादा व्यक्ती, जर एखादा वृद्ध व्यक्ती आणि त्याला आपण जर तरुण करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट शक्य आहे का? समजा एखादा 70-80 वर्षाचा वृद्ध आहे आणि त्याला जर आपण 20-25 वर्षाच्या मुलासारखं करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होईल का? त्याचप्रमाणे वृक्षांचं सुद्धा वय असतं काही, म्हणजे जे मोठे झालेले वृक्ष आहे त्यांना जर पुन्हा आपण रिप्लांटेशन जर करण्याचा प्रयत्न केला तर ते तेवढं शक्य नाही. आणि त्यामुळे आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही आता महाराजांनी सांगितलं का जर वृक्षतोड केली तर आम्ही कठोर आंदोलन करू, याच्यात काही शंका नाही. धन्यवाद.